अंबरनाथ नगरपालिकेच्या विजयानंतर काँग्रेसला नवी उभारी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर तिरंगा फडकवणार असल्याचा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांचा निर्धार. अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या दणदणीत विजयानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला मोठी उभारी मिळाली आहे. या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून आगामी महापालिका निवडणुकीत कल्याण डोंबिवली महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकवणार असल्याचा ठाम विश्वास जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी व्यक्त केला. की अंबरनाथमध्ये एवढ्या दिग्गज असताना, एवढं काय बाकी गोष्टीचं महापूर वाहत असताना काँग्रेसची गंगा आज चांगल्या प्रकारे तिथे वाहत आली. आपण बघितलं असाल की काँग्रेसला त्या ठिकाणी 12 सीट आल्या. काँग्रेसचा नगराध्यक्षासाठी आमचे उमेदवार होते पाटील, त्यांना 21,000 साधारणतः लोकांनी मतदान दिलेलं. म्हणजे काँग्रेस संपली बोलणाऱ्याने ही चपराक आहे. काँग्रेस कधी संपली नाही, काँग्रेसला बोलणारे संपलेले आहे. आज आपण बघितलं असाल महाराष्ट्रामध्ये की नगराध्यक्ष 41 नगराध्यक्ष हे काँग्रेसचे झालेले आहेत. 41 नगराध्यक्ष आणि जवळजवळ 1060 ठिकाणी नगरसेवक निवडून काँग्रेसचे आलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कितीही कोणी किती प्रयत्न केले, काँग्रेस कधी संपलेली नाही आणि कधी काँग्रेस संपणार नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला आज सांगू शकतो की ही अंबरनाथची महापालिकेचे इलेक्शन झाले. आता येणारा याचा वारं हा कल्याण महापालिकेवरती अजून जोराने वाहेल. कालच्या मुलाखती घेतल्या, आज 172 लोकांनी मुलाखती दिल्या. आजच्या लोकांचे फॉर्म आले आहेत. जवळजवळ 250 फॉर्म माझ्याकडे उमेदवारी आलेले आहेत. म्हणजे 31 प्रभाग आणि 250 फॉर्म आले आहेत. म्हणजे काँग्रेसमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं. आगामी येणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये काँग्रेस हे किंग मेकरच्या भूमिकेत राहील, यात 3 मात्र शंका नाही. टीमचा कॅप्टन जर व्यवस्थित असेल तर टीम व्यवस्थित होते. कॅप्टनच जर बेकार असेल, आपण बघितलं असेल मागच्या वेळेला की आम्हाला झिम्बाब्वेची टीम बोलणारे जे आहेत, अरे मग तो कॅप्टनच व्यवस्थित नव्हता. आता कॅप्टन असा भेटलेला आहे की निश्चित आता आम्ही वर्ल्ड कप जिंकणार. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेमध्ये आज काँग्रेसमध्ये इनकमिंग दिसतात तर काँग्रेस लोक येतातच, पण मी या चिमण्या पाखरांना घरट्यामध्ये परत असे बोलल्याच्या नंतर काँग्रेसचे निष्ठावंत शिपाई, जुने जाणते कार्यकर्ते सगळे काँग्रेस, आता या ताई आमच्या आलेल्या आहेत, त्यांचं वय 60 वय आहे, परंतु आज रणरागिणीसारखी काँग्रेससाठी लढत आहेत. ह्या आमच्या ॲडव्होकेट आहेत, म्हणजे सगळे ॲज्युकेटेड लोक, ॲडव्होकेट आहेत, कोण डॉक्टर आहेत, कोण चार्टर्स अकाउंटर आहेत, हे सगळे या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्हाला इथे लाभत आहे. खऱ्या अर्थाने हीच आम्हाला नांदी आहे काँग्रेसची, की येणाऱ्या महापालिकेवरती काँग्रेसचा तिरंगा निश्चितपणे स्वाभिमानाने डोलणार. आज मी इथेशी 12-12, 14-14 तास कार्यालयात बसून कार्यकर्त्यांशी मिळतो. कार्यकर्त्यांना हेच हवं आहे, कार्यकर्त्यांना बाकी काही नको. त्यांना रिस्पेक्ट देणारा नेता पाहिजे, त्यांना जवळ घेणारा पाहिजे, आपुलकीने घेणारा पाहिजे. आणि निश्चित काँग्रेस पक्षाने जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे ती निश्चित रूपपणे मी पार पाडण्यासाठी प्रयत्न करतो.